संभाजीनगरमधून अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे। आईने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, त्यानंतर मुलीने सुद्धा विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आणि या दोघांच्या अंतिम संस्कारासाठी भाव येत होता आणि त्या भावासोबत सुद्धा काय झालेलं आहे पुढे पहा। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर जरूर सबस्क्राइब करा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात ही घटना घडली। या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरलेली आहे। आई आणि बहिणीच्या निधनाचे वृत्त समजताच अंत्यविधीसाठी निघालेल्या भावाचाही अपघात झाला। यामुळे परिसरात खळबळ उडालेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली। आईने विहिरीत उडी घेऊन स्वतःला संपवलं। हे पाहताच मुलीनेही उडी घेऊन स्वतःला संपवलं। यामुळे दुधारे कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून दुधारे कुटुंब हे शेतात राहत होते। पल्लवीने रात्री सर्व कामे आटपल्यानंतर आईच्या हातावर मेहंदी काढली। यानंतर त्या दोघीही झोपल्या। यानंतर सकाळी उठल्यानंतर पल्लवीला तिची आई वंदना कुठेही दिसली नाही। तिने आजूबाजूला शोधाशोध केली। यानंतर ती आईला शोधण्यासाठी विहिरीजवळ गेली। त्यावेळी तिला आईचा तरंगलेला मृतदेह दिसला। यानंतर तिने कोणताही विचार न करता स्वतःही विहिरीत उडी मारत स्वतःलाही संपवलं। वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे या दोन्ही मायलेकींची नावे आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे आणि त्याचबरोबर अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे। आई आणि बहिणीच्या निधनाचे वृत्त समजताच भाऊ वाल्मिक जनराव हे त्यांच्या पत्नीला घेऊन अंत्यविधीसाठी निघाले होते। मात्र रस्त्यात त्यांचाही अपघात झाला, त्यात त्यांना दुखापत झाली। दरम्यान वंदना दुधारे आणि पल्लवी दुधारे यांनी आत्महत्या का केली, त्यामागचे कारण काय याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र या मायलेकींच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास लवकरच पोलीस करतील अशी घटना घडल्यामुळे अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे। नक्की काय कारण असू शकतं आणि त्या दोघींनी आत्महत्या का केली याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।